आजच्या काळामध्ये AI येत आहे. आपल्या वयाच्या लोकांना काही माहिती नाही आहे त्याची. AI येत आहे म्हणजे सगळ्यांना आयतं सगळं मिळणार आहे. बटन दाबलं की स्क्रिप्ट मिळणार आहे, बटन दाबलं की माहिती मिळणार आहे. मोबाईल आले, काय हल्ली मोबाईल वापरतात वगैरे वगैरे. पण आता 44 वर्ष शिकवल्यानंतर असं वाटतंय मुलांना मोबाईल देणं गरजेचं झालंय. 1ली ते 8वीत देऊ नये असंही वाटतंय, पण गरजेपुरता द्यावा, बाकी मात्र हातातनं काढून घ्यावा. कारण पालटण्याची देव प्रेरणा प्रत्येकाच्या प्रज्ञेला. तर प्रज्ञावंतांना शिक्षण कसं द्यावं हे नामदेवांकडनं शिकण्यासारखं आहे. त्यांनीच लिहिलंय, घडो ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, रूप पालटू देशाचे. हे रूप पालटू देशाचे हे आमच्या मनातला खोलवर रुजलेला विचार आहे की मुलांना घडवायचं आणि देशाचं रूप पालटायचं. पण हे प्रत्येक शिक्षकांच्या रक्तात मुरल्याशिवाय होणार नाही. तितकं जीव ओतून शिकवल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणूनच ज्ञानदेवांनी पुंडलिकाची गोष्ट लिहिली आहे. पहिलं लेखन म्हणजे पुंडलिकाची गोष्ट. की पुंडलिक अतिशय आगाऊ मुलगा. थोडं वय वाढल्यानंतर आईवडिलांनी लग्न लावून दिलं. त्या काळात काय 7व्या 8व्या वर्षी लग्न लावून देत असत 5 वर्षाच्या मुलीशी. पण त्या काळात थोडं वय वाढल्यानंतर त्या बायकोला तो इतका फुलासारखा जपायचा आणि आईवडिलांना कामाला लावायचा. असं करत असताना एक दिवस म्हणाला आईवडिलांना, आपण यात्रेला जाऊया. यात्रेला गेल्यानंतर, मठात गेल्यानंतर किंवा ज्या देवळात गेल्यानंतर त्याला असं दिसून आलं की काही लोक त्या स्वामीजींच्या मठाबाहेर झाडतायत, स्वच्छ करतायत, सेवा करतायत, गुरूंची पूजा करतायत. पुंडलिक म्हणा, तुम्ही कशाला करताय? याचं त्याला काम नाही का करतायत? त्यांनी उत्तर मोठं छान दिलंय. पापी लोक आमच्या इथे आल्यानंतर, ती शुचिरभूत झाल्यानंतर जी धूळ आमच्या अंगावर उडते ना, आणि ती धूळ आमच्या गुरूंच्या अंगावर उडू नये म्हणून आम्ही हे सगळं करतो. तेवढ्या एका वाक्याचा परिणाम पुंडलिकाच्या मनावर एवढा झाला की तत्काळ बायकोला आईवडिलांना घेऊन घरी परत आला. आणि जे बायकोला नुसतं बसवून ठेवत होता, खांद्यावरनं फिरवत होता, ते बंद झालं. आणि आईवडिलांची सेवा सुरू केली. पांडुरंगाच्या आरतीमध्ये पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, ते याच्यामुळे आहे. त्याची भक्ती जी त्यांनी मिळवली स्वतःहून किंवा चूक सुधारून मिळवली. ज्ञानदेवांनी एका ठिकाणी म्हटलंय की आपण ज्या वेळेला आपला अवगुण समजतो आपल्याला किंवा तो सुधारायचा प्रयत्न करतो, त्याला वेळ लागत नाही. पण तो समजेपर्यंत जो वेळ गेलेला असतो ना, तो काढलेला काळ सुद्धा खूप कठीण असतो. की माझ्या हातनं चूक झाली आहे, हा काळ सुद्धा आपल्याला दुःखदायक वाटतो. तर अशा रीतीने नामदेवांनी ही पुंडलिकाची गोष्ट लिहिली आहे. आणि म्हणूनच पुंडलिकाचं मंदिर हे चंद्रभागेच्या तीरावर आहे आणि विठ्ठलाचं मंदिर वर आहे. का बरं? तर पांडुरंग भेटीला आला होता पुंडलिकाच्या. तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. आणि पुंडलिक म्हणाला, थांब रे, किती घाई करतोस, मी आईवडिलांच्या सेवेत आहे ना, माझं काम होते, मग मी तुला भेटेन. थांब, मला कपडे धुवायचेत, मला भांडी घासायचेत, मला अमुक अमुक करायचं आहे. आणि त्यांनी वीट फेकली आणि पांडुरंगाला उभं राहायला सांगितलं. तो पांडुरंग आपला अस्ताव्यात तिथे उभा आहे आणि पुंडलिकाचं मंदिर खाली. अशी आख्यायिका आहे. असं लिहिणारे नामदेव. नरसी बामणी नावाचं गाव होतं, तिथे त्यांचा जन्म झाला. आणि या जन्मानंतर
वैष्णव भक्त म्हणून ते नावाजले गेले. 1200 साधारण 68 ते 70चा काळ होता, असं संदर्भ सगळे काढल्यानंतर एवढा भाग मला मिळाला. सगळीकडे 1270 लिहिलंय, पण 68 ते 70 कालावधी मानला जातो. त्या नामदेवांचा जन्म कसा झाला? नामदेवांचे वडील दामाजी आणि आई गोणाई. त्या काळात बरीच नावं अशी मिळतात की ई प्रत्यय म्हणजे ई प्रत्यय शेवटी असलेली अशी नावं आहेत. राजाई, गोणाई, मुक्ताई, ही जी सगळी नावं आहेत ती अशी आहेत. तर दोघंही विठ्ठल भक्त होते, दामाजी आणि गोणाई. त्यांना मूलबाळ होत नव्हतं. शिंपी होते, त्यामुळे शिवणकामाचं काम चाललेलं असायचं. काही नाही, तागे आणायचे, ते फाडायचे, त्याचे कपडे शिवायचे. कपडे म्हणजे काय, फार काही त्यावेळेला धोतर नेसत असत लोक, पण जे अंगात घालायच्या बंड्या होत्या त्या बऱ्याच शिवल्या जायच्या. बाराबंद्या होत्या त्या शिवल्या जायच्या. आणि कोट, शर्ट, हे सगळं ते दामाजी शिवायचे. आणि हातशिलाई मात्र गोणाई करायच्या. त्याला बंद लावणं किंवा कुठे गुंड्या लावायच्या असतील, काजं करायची असेल, तर हे सगळं काम गोणाई करायचं. आणि मुलबाळ काही होत नव्हतं. दोघांची भक्तिमय सगळं त्या पांडुरंगापाशी चालू होतं. एक दिवस विठ्ठलाने दामाजीला दृष्टांत दिला की बाबा रे, उद्या तू त्या नदीजवळ जा आणि एक वाहतील एक छोटं बाळ, ते तू सांभाळायला सुरुवात कर. असं सांगितल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं आणि उठून त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे गोणाईला सांगितलं, असं असं स्वप्न पडलं. गोणालाही आनंद झाला. बघूया काय प्रत्ययाला येता येते. विश्वास तर नव्हता, पण एकीकडे विठ्ठल आपलं वाईट करणार नाही असं काहीतरी होतं. आणि खरोखरच ते बाळ सापडलं आणि त्यांनी ते वाढवायला सुरुवात केली. नाव ठेवलं नामदेव. नारायण नाव ते नाम्या करत ते नामदेव झाले. नामदेव आपला वाढत होता, वडिलांची भक्ती पाहत होता. नामदेवाला तेच एक वेळ होतं, सगुण भक्ती. त्या सगुण रूपामध्ये जी विलक्षणता आहे किंवा सगुण रूपामध्ये जे दर्शन आहे, सगुण रूपामध्ये जे काही मला बोलता येत आहे, मला जे काय अनुभवता येत आहे, तेच मला हवं आहे, हा हट्ट होता लहानपणापासून. रोज आपलं सकाळी आंघोळ करायची आणि त्या देवळात जाऊन विठोबाला आळवायचं. त्या विठोबाच्या भजनामध्ये, झांजा वाजवण्यामध्ये, आरती करण्यामध्ये, पूजा म्हणजे काय आत्तासारखं काही एवढं सागर संगीत पूजा नसायची. कुठल्याही संतांचं चरित्र वाचल्यानंतर त्यांनी इतके तास पूजा केली आहे, इतकी निरांजनं लावली आहेत आणि इतके नैवेद्य केलेत असं कुठेही आढळत नाही. कुठल्या ग्रंथातही फारसं आढळत नाही. म्हणजे सिनेमे पाहिल्यानंतर सुद्धा असं आढळतं की आपण एक विठोबाची दगडी मूर्ती आहे छोटीशी कुठेतरी वरच्या एखाद्या फळीवर ठेवलेली, आणि तिथे एखादं असलं फूल तर पाहिलं आहे. कधी मी असं संतांच्या सिनेमामध्ये घ्यायचं किंवा आंघोळ घातली आहे त्या देवाला, ताम्हनाथ घेतलाय, काही अभिषेक, असं काही आढळत नाही. तर साधे हात जोडणं, मनापासून मनोभावे प्रार्थना करणं आणि आपल्या उद्योगाला लागणं, ही संतांची भूमिका होती. कुठल्याही झाडाला हात लावून फुलं उरवाडायची किंवा गंध उगाळायचं ते लावायचं असं कुठेही आढळत नाहीये. म्हणजे इतका साधेपणा किंवा इतका सरळपणा त्या लोकांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच मुरलेला होता, हे आढळतंय आपल्याला. तर नित्यनियमाने पूजा अर्चा किंवा नैवेद्य मात्र दाखवत असत की काय जे केलं असेल ते. असं काही नव्हतं की गोड पाहिजे, पोळी पाहिजे, भाजी पाहिजे, आमटी पाहिजे, काही नाही. जे काय केलं असेल ते फक्त पाणी फिरवायचं आणि मग ते आपण खायचं, एवढी एक प्रथा होती. कारण आपण कुठल्याही झोपडपट्टीत जरी जाऊन पाहिलं ना, आत्ताची नाही, आपल्या काळातली म्हणूया आपण, तर प्रत्येक माणूस हा त्या देवाला दाखवल्याशिवाय खात नसे. आणि ते योग्य होतं.
पण त्या काळात सगळे घरात असायचे जेवायला, आता तसं नाही आहे. पण नामदेवाचा जन्म झाल्यानंतर यथावकाश त्याचं लग्न केलं. असेच कोणीतरी गोविंद पंत म्हणून दामाजींशी बोलायला आले होते. काय रे बाबा, तुझा मुलगा काय करतो? काय नाही म्हणे, काही करत नाही, शिंप्याचं काम सगळं शिकून घेतलंय, सगळं छान येत आहे, करत काही नाही, करत काहीच नाही. का बरं, तू शिक, अजून काहीतरी प्रयत्न कर. नाही नाही म्हणे, तो वाईट काही वागत नाही, पण तो फक्त देवळात विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेला असतो. आपण कोणी शेजारी बसलं, त्याला काही म्हणजे जेवायला नसलं तरी चालेल, पण त्याला विठ्ठल भक्ती हे जगण्याचं प्रमाण आहे, हेच जगण्याचं प्रमाण आहे. बाकी तो दुसरं काही मागतही नाही, करतही नाही, काही नाही. पण त्याला विठ्ठल दर्शन देतो बरं का. कसं काय? दिली खीर वाटी, अभंग आहे की एक दिवस दामाजी पंत गेले होते प्रवासाला. ते म्हणाले, गुणाईला, गुणाई मी प्रवासाला चाललोय, नाम्याला सांग नैवेद्य दाखवायला. तो जातोच देवळात, बाकी काही कोणी जायची जरूर नाही. नामदेवाची बायको राजाई म्हणाली, मी येऊ का बरोबर? काय जरूर नाही म्हणे, तू तुझं काम कर, आपली मी नैवेद्य दाखवून परत येत, देवाचं खाऊन झालं की मी परत येतो. नामदेव आपले देवळात गेले, नैवेद्य दाखवला. पांडुरंगाने काही तो खाल्ला नाही, चिडले. तिथल्याच पायरीवर का दगडावर डोकं आपटून घ्यायला लागले. हातताईपणाचं लक्षण दाखवलंय. पण सगळ्याच ग्रंथांमध्ये हे लिहिलेलं आढळतं की, विशेषतः गाथेमध्ये नामदेवांच्या, की देवाने अदृश्य रूपात येऊन तो सगळा नैवेद्य खाल्लाय असं दाखवलंय. आणि हे सगळं दामाजी पंत गोविंद पंतांना सांगतात. गोविंद पंत म्हणाले, नाही त्यांनी काही काम केलं तरी चालेल, माझी राजाई तुझ्या मुलाला मी देणार. झालं, लग्न झालं. नामदेव काही कोणाला त्रास देणारे नव्हते. ते आपले उठायचे, आपलं अन्नी कुरकून देवळात जायचे, देवळातलं सगळं स्वच्छता आहे ते करून देवळाची सगळी व्यवस्था ते बघत असत. त्याबद्दल त्यांना मोबदलाही मिळत असे. पण तो कधी घ्यायचे कधी नाही लक्षातही नसायचं. पण एक भक्ती, सगुण भक्ती, एवढाच नाद होता. आणि घरी परत यायचे, घरात काय वाढतील ते जेवायचे, परत घरात सुद्धा भजनामध्ये किंवा लिखाणामध्ये तल्लीन व्हायचे. त्या राजाईला वाटायचं आपल्याशी बोलावं, खेळावं. आपण लहान वय होतं, बाहेर जावं म्हणजे देवळात किंवा घराबाहेर, काही नाही. त्यामुळे राजाई चिडायची. एकदा काय झालं, त्या राजाईचे दोघं भाऊ आले. त्या भावंडांना गोविंद पंतांनी पाठवलं, जा बहिणीचं कसं चाललंय पाहून या, घरनं जेवूनच जा, गेल्या गेल्या तिथे जेवायला मागू नका. पद्धत पा कशी आहे, अतिशय सिस्टमॅटिक किंवा नियोजनपूर्व सगळं पूर्वीच्या बायका किंवा पूर्वीचे लोक कसं करत असत. कारण चालत जायला लागायचं की जेवून जा. तिथे गेल्या गेल्या आम्हाला भूक लागली, चालत आलं वगैरे, काही चालणार नाही. ते दोघं बिचारे आले. ताईला आनंद झाला, मिठ्या झाल्या, अगदी बसारे, पाणी दिलं प्यायला. नामदेव देवळातनं आले. आल्यानंतर म्हणे, काय ग राजाई, भाऊ आले, त्यांना पाणी बिणी दिलंच का? तितकी चिडली. म्हणे, अरे तुम्ही आल्यावर विचारा ना त्यांना, कसे आहात, काय आहात, त्यांची ख्याली खुशाली तर विचारा. आणि घरामध्ये धान्याचा कण नाही तर आणाल कुठून? काळजी करू नकोस, तो विठोबा आहे ना बसलेला, तो दे. आज जाऊन पाहते तर सगळं डब्यांमध्ये होतं, शिजवलं आणि वाढलं. त्यामुळे या भक्तीमुळे घरामध्ये काही कमी पडत नसे. आता हे सगळे आपण ॲप्स आहेत मोबाईलचे किंवा कॉम्प्युटरचे असं म्हटलं तर खरोखरच हे घडत असेल का? तर घडत असावं असं काही काही वेळेला वाटतं. की धान्य कमी न पडणं म्हणजे साठवून ठेवण्याची, नीटनेटकं ठेवण्याची एक सवय असते माणसाला. ती कुटुंबप्रमुख स्त्रीला असेल तर खरोखरच थोडं थोडं बाजूला काढलेलं कधीतरी अडीअडचणीच्या वेळेला उपयोगी येतं. कारण आत्ता कोरोनाच्या काळात माझं निरीक्षण असं आहे की जिथे जिथे वयस्कर मंडळी घरात आहेत तिथे तिथे काही कमी पडलेलं नाही आहे.
म्हणजे डाळ तांदूळ गहू घरात आहे, आपल्याला मरण नाही असं प्रत्येक घरात नाही ऐकवलं. पण जिथे जिथे वृद्ध मंडळी किंवा वयस्कर मंडळी नाही आहेत तिथे सगळं प्रश्नचिन्ह होतं. खरंच आहे, हे निरीक्षण आहे माझं. ती नाही आहे घरात, काही देता का असा प्रश्न होता. म्हणजे साधे तांदूळ सुद्धा 2 किलोच्या वर आणायचे नाहीत आणि डब्यात काहीच अगदी संपलं की मग आणायचं ही सवय. किंवा कणिक सुद्धा संपल्यानंतर 4 दिवसांनी आणायची, तोवर ब्रेड मिळतोय ना. हे कुठेतरी अनियोजित किंवा कुठलाही सारासार विचार न करता जगणं हे कारण आहे. की जाता जाता मी पॅक घेईन आणि खाईन, घरात काही नसलं तरी चालेल, सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. कारण आत्ताच मी येताना पाहिलं तर कांदे घेऊन एक माणूस बसला होता. असे टोपलीभर कांदे होते, सगळे घाणेरडे होते. आणि त्याचे हात पाहिले तर ते कांद्यापेक्षाही घाणेरडे होते. आणि सुरीने तो कापत होता, फक्त वरचं साल काढत होता. ती काळा रंग जो आहे तो ती बुरशी असते, मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टिकोनातून ती बुरशी आहे शेवटी. त्याच्या सकट तो कांदा सगळा भाजीमध्ये घालत होता. त्या बुरशी सकट चिरलेला, तो धुतलेला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि असंच आता ते संध्याकाळी लोक जेवणार आहेत, अशी स्थिती आहे. मग कोरोना पसरेल नाही तर काय होईल ना. हे ह्या संतांजवळनं शिकण्यासारखं आहे की त्यातला जगण्यातला साधेपणा, जगण्याची अक्कल असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. की त्या गाडग्या मडक्यातनं खरंच काहीतरी असायचं. मी भोरला राहत होते तेव्हा मी हा अनुभव घेतलाय. एक रामचंद्र नावाचा वर्कर होता, कामगार. जेवायला बोलवलं होतं घरी, फारसं काही नसायचं घरामध्ये. आणि एक गाय होती, त्या गाईचं दूध तो आम्हाला घालायचा घरी येऊन. त्याच्या घरी बोलवल्यानंतर म्हटलं, रामचंद्र फार काही करू नकोस बरं का. नाही, कसं, माझ्या शेतात नागली पिकली आहे ना, त्याची भाकरी तरी घालीनच की तुम्हाला. बरं म्हटलं, ठीक आहे. मग भाकरीचं पीठ तिने दळलं त्या बाईने, आणि मग डब्यातली तुरीची डाळ काढली, त्याची आमटी केली. आणि आदल्या दिवशी मला म्हणाला, थोडीशी भाजणी आहे का तुमच्याकडे थालीपीठाची? म्हटलं, हो आहे की, देते तुला. एक पाव वाटी द्या. म्हटलं, नाही, थोडी देते तुला मी. मग ती आमटी दाट होण्यासाठी हे लोक ती भाजणी त्याला लावतात आणि फार सुंदर लागते ती. म्हणजे आपल्या स्वयंपाकापेक्षा सुद्धा ती नाचणीची भाकरी आमटी ती इतकी सुंदर लागली आम्हाला, चविष्ट अगदी. म्हणजे नाही आहे त्यातनं, आपल्याकडे तुरीची डाळ कमी आहे तर ते सगळ्यांना पुरेल असं कसं करता येईल. केवढी तरी आमटी होती, केवढ्या तरी भाकरी होत्या. अरे पुष्कळ झाला म्हणतात. भात आहे तो लाल तांदळाचा भात होता, तोच लाल तांदूळ आता 100 आणि 150 रुपये किलो मिळतोय आपल्याला. आणि हे लोक कोकणामध्ये तो लाल तांदूळ पोटाचं दुखणं किंवा कोलायटिस बरं होण्यासाठी वापरतात. हेच नामदेवांच्या घरात आपल्याला पाहायला मिळत आहे की रोज खाण्याचं साधन काय, तर त्या लाल तांदळाचा भात, जे धान्य असेल त्याची भाकरी, आणि जे काय कालवण असेल ते कालवण. असंच उल्लेख आहे, कालवणच म्हटलंय आपण, त्याला काहीतरी भाजी आमटी असं म्हणतो. तर असे हे जीवन जगलेले नामदेव अतिशय श्रीमंत असं म्हणता येईल, कारण सगुण भक्ती होती. सगुण भक्ती म्हणजे विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन झालेले होते. दर्शन म्हणजे काय, विठोबा समोर उभं राहतो असं नाही, त्याची उपस्थिती जाणवणं म्हणजे दर्शन होणं. ते काय आपल्या पुढे येऊन कुठलाही देव नाचत नाही, तर त्याची जाणीव होणं म्हणजे दृष्टांत होणं. दृष्टांत म्हणजे दाखला आहे, उदाहरण आहे. दृष्टांताचा अर्थ असा नाही की देव भेटीला आलाय, तुम्हाला मिठ्या मारल्यात, असं काही होत नाही. तर त्याची जाणीव होणं म्हणजे दृष्टांत आहे. तो एक उदाहरण आहे, तो एक दाखला आहे असं म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे. कारण त्याच्यामध्ये एक अभंग मला सापडलाय
की शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. की माझा जन्म शिंपी कुळात झाला, मला सगळं शिवण टिपण सगळं येत आहे. रात्री माझी शिवी, दिसा माझी शिवी, आगणुक जीवी नाही माझ्या. रात्रंदिवस माझे वडील आजोबा शिवत असत, पण हे नाही ना, माझ्या अंगी नाही, असा एक अर्थ होतो. किंवा दिवसभर मला लोक नावं ठेवतात, हा काहीच शिवण शिवत नाही, हा काही करत नाही, नुसती सगुण भक्ती करत असतो. पण हे नाही ना, माझ्या स्वभावातच नाही, मी आणू कुठून. अगतिक आहे. सुई आणि सातुळी, कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदाशिवी. हे सगळं माझ्या भक्तीत आहे. हे शिवणाचे साहित्य आहे आणि शिवणाची जी कला आहे ही सगळी माझ्या भक्तीमध्ये आहे. नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, त्याचे नि मी जगी धन्य झालो. एकच फक्त शिवण मला येतं, म्हणजे विठोबाचा अंगरखा. तो मात्र मी उत्तम शिवू शकतो, तो मी करीन, शिवीन, देईन त्याला. आणि मग यातच मला धन्यता आहे. म्हणजे जास्त काही नको आहे. नाही जेवण मिळालं नाही, म्हणजे सुखशांती समाधान कशात आहे, तर सगुण भक्तीत आहे फक्त. आणि नंतर नंतर जसं वय वाढत गेलं तसं त्याचं थोडंफार ते वडील काही करू शकत नाहीत, घरी लोकांची रीग लागते शिवण मागण्यासाठी, तर थोडंफार काहीतरी आईच्या सांगण्यावरनं वगैरे करत असत. पण एरवी त्यांनी सगळा विठ्ठल भक्तीत घालवला. 4 मुलं झाली. नामदेवांना परमोच्च सुख, या सुखावर बरेच अभंग आहेत बरं का नामदेवगाचे. की चंद्रासी चकोर मघ्यासी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा. की चकोर पक्षी चांदणं पितो असं म्हणतात, किंवा मेघ ढग दाटून आले की मोर नाचायला लागतो, तसं विठ्ठल दिसला की मला आनंद होतो. ती सुखाची परमोच्च सीमा आहे. त्याच्यातही त्यांनी असं म्हटलंय, भेटली भेटली विठाई माऊली, वासना निमाली जीवा. सगळ्या इच्छा आकांक्षा शांत झाल्यात का, विठ्ठलाचं दर्शन झालंय. TV पाहता पाहता सुद्धा आत्ता सध्या विठ्ठलाचं दर्शन अनेक वेळा आपल्याला होतं, पण ती मूर्ती पाहिल्यानंतर जे समाधान मिळतं, किंवा जे काही सुबकता म्हटलं तरी चालेल आपल्याला जाणवते, ते सुद्धा सुखावह आहे. तोही सुखाचा परमोच्च बिंदू आहे. राग आला असेल, वाईट वाटत असेल, तर TV पाहताना ते दर्शन झालं तर खरोखरच बरं वाटतं. जसं गणपतीच्या दिवसात दुकानांमधनं गणपती मांडलेले असतात, फार सुंदर दिसतात ते चेहरे. ते पाहिलं तरी बरं वाटतं. एक फेरी मारून आलं ते दिसलं तरी आपल्याला बरं वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी पूजा अर्चा करायला पाहिजे, एवढे सारे मोदक करून करा असं काहीच नाही. ते चेहऱ्यावर समाधान ठेवणं, आनंद मिळवणं, आनंद वाटणं, हे सगळं दर्शनामध्ये आहे, डोळ्याच्या साठवणुकीत आहे. आज बरं वाटतंय, हवा छान आहे, गारवा आहे. मग अनेक प्रकारच्या ढगांच्या रचना, रंग किंवा ढगांचे प्रकार पाहिले तरी आपल्याला बरं वाटतं. जसं त्या काळ्या आणि पांढऱ्या ढगाची गोष्ट आहे ना अनंत काणेकरांची, तसं आहे. गर्व करू नकोस, हेच नामदेवांच्या बाबतीत मला सांगायचं. की पांढरा ढग काळा कसला रे दिसतोयस तू, ढब्बा कुठचा, किती काळा आहेस, आणि मी बघ कसा हलका फुलका गोरापान आहे. काळा ढग म्हणतो काही दिवसांनी तुझं माझ्यासारखंच रूप होणार आणि पृथ्वीला तुलाही अर्पित व्हावं लागणार आहे रे. प्रत्येकाची हीच दशा आहे. हे जेव्हा समजतं तेव्हा काळा ढग पांढरा ढग गप्प बसतो. 2 मेणबत्त्यांची कथाही तशीच आहे. की पांढरी मेणबत्ती गुलाबी मेणबत्तीला म्हणते, बघ एवढी नाजूक नार तू गुलाबी रंगाची, कशी लाल लाल पडली आहेस, आणि काही वेळातच वितळून जाशील आणि मरून जाशील. अगं आज लाईट गेले म्हणून त्यांनी मला आज पेटवली, उद्या लाईट गेल्यावर तुलाच पेटवणार आहे, दुसरा नंबर तुझाच आहे, तुझी तीच अवस्था होणार आहे. तसंच या दुसऱ्या गोष्टीत आहे. की विठ्ठलाने ज्ञानदेवांना एक दृष्टांत दिला की अरे ज्ञानोबा, या नामदेवाला जरा शहाणं कर रे.
कारण आषाढी एकादशीला पंढरपूरला संतांचा मेळा जमला होता. आणि या संतांच्या मेळ्यामध्ये ज्ञानदेव आले. ज्ञानदेव आल्यानंतर सगळे पाया पडले. नामदेवांच्या कोणीच पडेना, नुसतंच हाय हॅलो केल्यासारखं. नामदेव चिडले, हे काय, मी एवढा इथे असताना माझ्या पाया कोणी पडत नाही? ज्ञानदेव मोठे ते मी पण मानतो. आणि मग मुक्ताई म्हणाली, निवृत्तीनाथा, काय रे, मडकं कच्चं दिसतंय, हा चिडचिड का करतोय सारखी? मग गुरूंनी सगळ्यांना ठोसून तपासून पाहिलं खापराच्या तुकड्याने. नामदेवाचं मडकं कच्चं आहे म्हणे, अजून समज आलेली नाहीये. आणि म्हणून ज्ञानदेव त्यांना घेऊन गेले. सगळीकडे फिरले, उत्तरेकडे फिरले, गुजरातेत फिरले, सगळीकडे. ज्यावेळेला राजस्थानामध्ये वाळवंटात आले, बसले होते. बसल्यानंतर तहान लागली. तहान लागल्यानंतर ज्ञानदेवा, नाही रे आता चालवत बाबा, पाणी हवंय. काही अंतरावर थोडंसं गवत आणि एक विहीर दिसली. ती विहीर इतकी खोल होती आणि त्याच्यात अगदी थोडंसं पाणी होतं. ज्ञानदेव म्हणाले, त्यात काय झालं, असू दे खोल पाणी, मिगा नावाचं माझ्याकडे शस्त्र आहे, म्हणजे शक्ती माझ्याजवळ आहे. त्या शक्तीनुसार मी छोटं रूप घेऊन त्या विहिरीत उतरून पाणी पिऊ शकतो. तुझं तू बघ. कारण त्याला शिकवायचं होतं ना. नामदेव म्हणाले, मी काहीच करू शकत नाही. ज्ञानेश्वर जाऊन पाणी पिऊन आले, मी सामान्य आहे म्हणे. ज्ञानदेव म्हणाले, पण सामान्य माणसाला भक्तीच्या माध्यमातून श्रेष्ठ होता येतं. सामान्य माणूस हा भक्तीच्या माध्यमातूनच जगत असतो. मग ती भक्ती कुठली असो, कोणाची तरी घरातली सेवा असो, मुलं सांभाळणं असो, घर सांभाळणं असो, अडचणीच्या वेळेला धावून जाणं असो, मदत करणं असो, हे सगळं माणसाच्या अंगात असतं. ते त्या भक्तीचनंच निर्माण होतं, देवाच्या भक्तीचनंच निर्माण होतं. मग मी तेच तर म्हणतोय, नामदेव म्हणाला, पुन्हा अहंकार वाढत होता. मी म्हणे विठ्ठलाला आत्ता आळवलं तर ताबडतोब इथे पाणी देईल तो. आणि खरोखरच तसं झालं. त्यांनी असं काही पांडुरंगानं आळवलं की तिथे ती उथळ विहीर तयार झाली आणि पाणी मिळालं प्यायला. आपला विश्वास बसत नाही, पण दृष्टांत म्हणजे लिहिलेला आहे म्हणून आपण विश्वास ठेवायचा. मग काय, निघाले दोघं जण. खूप फिरले, खूप अनुभव दिले. ज्ञानदेवांनी प्रत्येक वेळा त्यांना दीक्षा दिली. असं नाही, असं वागायचंय, तसं नाही, तसं वागायचंय. मोठी माणसं आहेत, लवून नमस्कार करायचा आहे. ज्ञानदेवांना ते कधी नाही म्हणले नाही. जुन्या काळामध्ये एक वृत्ती होती की उलट उत्तर देत नसत लोक, वेडवाकडं बोलत नसत, ऐकायचं नसेल तर गप्प बसत, पण निदान हेच अड्यता जरी होती तरी इतकं खालावलेलं नव्हतं वातावरण. झालं, परत आले पंढरपूरला. आणि मग ज्ञानदेवांनी डिक्लेअर केलं किंवा जाहीर केलं, आता मी समाधी घेणार आहे, आता तुला शिकवून झालंय. नामदेवा, माझ्या नंतरचं तूच आहेस. सगळे रडवेले झाले. नामदेव म्हणाले, नाही नामदेव, तू मला सोडून जाऊच शकत नाही. कसं असेल, मी नाही जाऊ देणार, मी विठ्ठलाला सांगीन. विठ्ठल तिथेच होते पंढरपुरात, पण विठ्ठल म्हणाले, इथे मी काही करू शकत नाही. ज्ञानदेवांच्या इच्छेपुढे मी काहीच करू शकत नाही. त्यांचं सगळं कर्म करून झालेलं आहे. जरी वय लहान असलं तरी त्यांचा निर्णय हा योग्य आहे. नामदेव गप्प बसले. प्रत्यक्ष विठोबांनी सांगितल्यावर काय करणार. समाधीची तयारी सुरू झाली. नामदेवांनी घरातल्या सगळ्या लोकांना, पंढरपूरला होते तेच, बाहेर आणलं आणि कामं सांगितली. कोणी फुलं आणतंय, 4 मुलं होती, इठा बिठा अशीच नावं होती काय काय, की गुहेमध्ये सगळं स्वच्छ करायचं, दगडावर आसन फुलांचं करायचं, त्याच्यावर एक कापडाची पट्टी ठेवायची पांढऱ्या,
एक मंद तुपाचा दिवा छोटासा जळत ठेवायचा आणि शिळा बंद करता येईल असं द्वार करायचं. अशी रचना सगळी नामदेवांनी त्यांच्या कुटुंबाने केली. ज्ञानदेवांची भावंडही आलेली होती, सगळे जनसमुदाय जमला होता आणि ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा पार पडला. आणि तिथे मात्र नामदेव अंतर्मुख झाले आणि तिथे खरी गाथा लिहायला सुरुवात झाली. सुरुवात म्हणण्यापेक्षा आधीचं त्याच्यामध्ये घातलं आणि नंतर पुढे ती गाथा लिहिली आहे सगळी. तिथे खरं शहाणपण त्यांना आलं की खरोखर समाधी घेणं म्हणजे काय असतं, की पोटातली जी शक्ती असते आणि छातीतली शक्ती ती एकत्र करायची आणि त्या एका याच्यावर श्वास रोखून धरायचा आणि हळूहळू हळूहळू तुमचा देह विसर्जित करायचा. त्याला समाधी असं म्हणतात. श्वासावर नियंत्रण आणणं स्वतः म्हणजे समाधी योग आहे. हे आपणच वाचायचं का? लहान मुलांना सांगायचं नाही, जरूर सांगायचं. कारण कुठेतरी हा निसर्गामध्ये एक शक्ती आहे आणि त्या शक्तीपुढे आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. हे जर शिकवलं तर खरोखरच थोडासा जे काय अहंकार, गर्व, आगाऊपणा थोडक्यात म्हणता येईल, हा थोडा कमी व्हायला मदत होईल. अरेला कारे करणं, उलट उत्तरं देणं किंवा कुठेही विचार न करता बोलणं हे थोडंसं कमी प्रमाणात आपल्याला आणता येईल. हे सगळे अभंग त्या गाथेतले सांगून जातात आपल्याला नामदेवांची गाथा ज्ञानेश्वरी इतकीच सुंदर आहे, फारच वाचण्यासारखी आहे. नामदेवांनी विपुल लेखन केलं, विपुल अभंग लिहिले, भजनं लिहिली. आता त्यांचं मूळ योगदान कुठे आहे? तर मूळ योगदान गुरुग्रंथ साहिबामध्ये आहे. हिंदीची सुरुवात त्यांनी केली. पंजाबमध्ये फिरायला गेल्यानंतर अरे इथे हिंदी लागतंय, पंजाबी लागतंय, हे कोण मला मी शिकून घेईन, ही ईर्ष्या आहे. हे ज्ञानदेवांचा वरदहस्त होता म्हणून झालाय. आणि तिथे ज्ञानदेवांनी आणि नामदेवांनी पंजाबी आणि हिंदी शिकून घेतलं. ज्ञानेश्वरांनी कमी पदं लिहिली आहेत हिंदी, काहीतरी 2 किंवा 3 पदं आहेत, पण नामदेवांची 61 पदं आहेत, जी गुरुग्रंथ साहिबाची सुरुवात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिल्लीला गेलात तर दिल्लीला एक 10-12 तरी नामदेवांची मंदिरं आहेत आणि उत्तर हिंदुस्थानी लोक नामदेव पुण्यतिथी आणि नामदेव जयंती एवढं मानतात की त्या दिवशी आपल्याकडे जसं शुक्रवारी किंवा सत्यनारायणाला सवाष्ण ब्राह्मण आपण घालतो, जेवायला घालून ओटी करतो, तशा पद्धतीचं काम हे पंजाबी लोक करतात. त्या दिवशी उपवास करतात, सकाळपासून काही खात नाहीत. म्हणजे त्या सवाष्णीला देईपर्यंत ते काही खात नाहीत, कांदा लसूण पण खात नाहीत, नेहमी खाणार. आणि एरवी पराठे एवढे जबरदस्त करणारे पंजाबी बायका त्या दिवशी फक्त आलू का पराठा, तो सुद्धा विशिष्ट प्रकारचा करतात, उपासाचा करतात. जिरं मिरची असं घालून तो पराठा असतो, त्याला शिंगोडे का आटा म्हणजे शिंगाड्याचं पीठ वापरतात आणि तसा पराठा करतात आणि दूध असं ते सवाष्णीला देतात. असं हे उत्तर हिंदुस्थानी लोक पाळतात आणि पंजाबी लोक पण पाळतात. कारण घुमानला बरेच दिवस नामदेव होते. पंजाबामध्ये घुमानला खूप दिवस होते आणि काही लोकांच्या मध्ये तिथेच त्यांनी समाधी घेतली असं वर्णन आहे. आणि घुमानला मोठी समाधी आणि मोठं नामदेवांचं मंदिर आहे, मी पाहिलेलं आहे, खूप मोठं मंदिर आहे. आजूबाजूनी सगळी आयुर्वेदिक औषधांची झाडं आहेत आणि फार सुरेख आहे. आणि इथे म्हणजे जन्मदिवस आणि पुण्यतिथी दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. आणि जसं आपल्याकडे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी किंवा या स्वामी किंवा गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीनंतर असं दुसऱ्या दिवशी ते जेवण वगैरे मांद घातलं जातं, तसं ते लोक पण तिथे घालतात. फक्त त्यांचं काय असतं की काहीतरी ते बडाखाना वगैरे म्हणतात ना, तसं लंगर म्हणजे मुगाचा शिरा असतो आणि पुरी भाजी असते.
तर अशा पद्धतीने हे लोक साजरं करतात. आणि मी एका मुलाला शिकवत होते गर्ग म्हणून, रुबी हॉलच्या समोरच्या क्वार्टर्समध्ये. तर त्यांच्याकडे मी रोज शिकवायला जायचे. अपंग मुलगा होता, मुकाबैरा, म्हणून मी जात होते. तर त्याला 10वीत होता, पण एका कानाने चांगलं ऐकू येत होतं, त्यामुळे नॉर्मल मुलांबरोबर तो शिकला. तर मराठी येत नव्हतं त्याला, म्हणून मी शिकवायला जायचे. तर त्यांनी मला एकदा विचारलं की तुम्ही सकाळपासून न खाता याल का आमच्याकडे शिकवायला याल तेव्हा? म्हटलं येईन की, रविवार आहे, मग काही प्रश्नच नाही आहे म्हटलं. तर म्हणे नाही, नामदेव पुण्यतिथी आहे आज. म्हटलं अरे वा, छान आहे की मग. तर त्यांनी मला एक असं मोठं भांडं, त्याच्यामध्ये मिठाई, एक ब्लाऊज पीस, त्याच्यामध्ये नारळ आणि गहू, त्यांच्यामध्ये गव्हाणी ओटी भरतात, कारण उत्तरेकडे गव्हाचं पीक हे चांगल्यापैकी येतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धत काहीतरी वेगळी. आणि हे सगळं झाल्यानंतर पायाला चंदन, हाताला चंदन लावून त्या नामदेवांच्या मूर्तीची पूजा करून मनोभावे अगदी धूप वगैरे सगळ्या घरात जाळून, आणि मग माझं खाऊन झाल्यानंतर त्या घरातल्या लोकांनी खाल्लं. म्हणजे मला खूप कौतुक वाटलं त्यांचं. शेवटी त्या आजी होत्या घरामध्ये, त्या मला म्हणाल्या, सन तो आपके है, लेकिन पूजा अर्चा तो हम लोग कर रहे हैं. म्हटलं सच बात है. खरंच म्हणजे मला कौतुक वाटलं की इतकं लक्षात ठेवून. का तर गुरुग्रंथ साहिबामध्ये पहिली 61 पदं ही नामदेवांची आहे. म्हणजे आपल्याला हे कोणाला, अनेक लोकांना माहिती पण नाही आहे. आणि म्हणून आपल्याला तुकाराम काय, ज्ञानेश्वर काय, का आपल्याला सगळे सारखेच आहे. पण त्यांचं महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचन हा एकच माध्यम आपल्यासमोर राहतं, दुसरं कुठलं राहत नाही. ऐकणं, किंवा आता त्रास होत असेल वाचायला तर ऐकणं. कारण यूट्यूबवर हवं तेवढं ऐकावं तेवढं कमी आहे. यूट्यूबवर खूप आहे ऐकायला. कुठल्याही संतांचं उघडा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल ऐकायला. शांत बसलं तरी ऐकता येतं. असे संत नामदेव. दुसरी अशी आख्यायिका आहे की आजारी पडल्यानंतर पंढरपूरला विठोबाच्या देवळात चढत होते. 80 वर्ष उलटून गेली होती आणि वाईट वाटत होतं की आता आपल्याला जग सोडून जावं लागणार, आता काय आपलं खरं नाही. तर मरण कुठे यावं, विठोबाच्या पायाशी यावं. मी जातो म्हणे देवळात, कळून चुकलं होतं. पण म्हणजे वरतून उतरताना पहिल्या पायरीवरच ते पडले, म्हणून ती नामदेवाची पायरी काय ते म्हणतात त्याला. अशी पण आख्यायिका आहे. आता दोन्ही प्रमाण मानल्या जातात, म्हणून आपण दोन्ही वाचाव्यात किंवा दोन्ही ऐकल्या, दुसरं काही नाही. असे हे संत नामदेव. आता यांच्या बाबतीत असं म्हणता येईल, मला वाटतं सोनोपंत दांडेकरांनी एका प्रवचनात म्हटलंय की ईश्वराचे प्रतिनिधित्व हे जगाचं संचलनच आहे एक प्रकारचं. आपण म्हणतो ना, संघाचे लोक संचलन करतात, ते कशासाठी करतात? देश पुढे जावा म्हणून, माणसांनी ताठ मानेनी जगावं म्हणून, माणसांनी एकीने राहावं म्हणून. तसंच हा ईश्वर आशीर्वाद देतोय, पण आपल्याला शिकवतोय. चांगल्या वाईट अनुभवातनं, चांगल्या वाईट अडचणींमधनं आपल्याला शहाणं करतोय की बाबा रे, सुखी राहा, पण कष्टाने राहा, विचाराने राहा. आणि संतांकडनं त्या काळामध्ये जगाची जडणघडण करण्याचा प्रयत्न या ईश्वराने केलाय, असं नामदेवांचं म्हणणं होतं. जडणघडण याचा अर्थ काय? तर आपल्याला घडायचं आहे, ते कशासाठी घडायचं? विचार केल्यावर आपल्याला वाटतं आधीचा विचार चूक होता, आत्ताचा बरोबर आहे. आपण बोललोही चूक केली, नसतो बोललो तर हे थांबलं असतं. असं वागलो असतं. मला पण वाटतं ना, अनेकदा वाटतं असं की आपण हे चुकलो बरं का, आपल्या हातनं ही चूक झाली. पण पश्चात बुद्धी अनेक वेळा आपल्याला शहाणं करत असते, तसं आहे. आणि सर्व सश्रद्ध पापबिरू देवाचे सामर्थ्य जाणणारे, अनुभवणारे सर्वंकष ज्ञानी असे संत होते.
संतांनी कुठेही तुम्हाला आढळत असेल तर कधीही कुठली छानछोकी केली नाही, ना कुठलं काही देवपूजा किंवा कर्मकांडही केलं नाही. हे सगळं मानवनिर्मित आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं, शहाणे करून सोडावे अवघे जन. एवढाच त्यांनी वसा घेतला होता. आणि मला तरी असं वाटतं की पुढचे 200 वर्ष तरी मला वाटतं हे संत साहित्य आपल्याला सरळ जगायला शिकवेल असं मला वाटतं. तर या संत नामदेवांकडनं काय शिकायला मिळेल? नामदेवांकडनं भक्तिहित शिकायला मिळेल, बुद्धीचा वापर कसा करावा हे शिकायला मिळेल, आणि शक्ती, भक्ती आणि युक्तीची शक्ती काय असते हेही शिकायला मिळेल. म्हणजे ते आपल्या देवळात जाऊन बसत असत. आपण काही दिवस घरच्या देवासमोर नाक धरून बसायलाच पाहिजे असं काही नाहीये कुठे लिहिलेलं. आपण आपल्या जागेवर बसून, खुर्चीत बसून, खाली बसून, कुठेही बसून साधं ध्यान केलं तरी सुद्धा खूप बरं वाटतं. हे नामदेवांचे विचार आहेत, माझे नाही आहेत. सगळं वाचल्यानंतर असं आढळतं की तरुण वयामध्ये सुद्धा कशातही न अडकता मुलं बाळं होत होती, त्यांचं संगोपनही होत होतं. आईवडिलांची सेवा नामदेवांनी केली. आणि मुख्य म्हणजे अजून एका मुलीला घडवलं, जनाबाई. ही जनाबाई अशीच दामाजींना सापडली होती. आई वडील गेले, मुलगी आपली त्या तिथे बसली. काय ग बाळा, तू रडतेस का? काय माहीत म्हणाली, काय माहीत, तुला कोणी नाही का? बाप्पाकडे गेले, बाबाई. अरे अरे. आजूबाजूचे लोक म्हणाले कोणी नाही, ती एवढीशी मुलगी आहे 4 वर्षाची, काय करेल? आमच्या घरी येतेस का? दामाजी म्हणाले. हो येते म्हणाली. गेली ती मुलगी, राहायला लागली. नामदेव लहान होते, नुकते चालायला लागले होते. तर गोणाई म्हणाली ही कुठून आणली? तर मुलगी अशी अशी मिळाली म्हणे, तिला कोणी नाही, आपण सांभाळू. काही वाईट विचार नाही, कारण लोक वाईट वागत नव्हते. आत्ता असं काही करायचं झालं, कोणाला मदत करायची तर पहिला हा अंगावर काटा येईल, आपल्या पोटात भीतीचा गोळा येईल. पण तो काळच इतका शुद्ध होता की त्या शुद्धतेपायी ती मुलगी राजाई आणि दामाजींनी सांभाळली. राजाई, गोणाई आणि दामाजी यांनी सांभाळली. आणि ती पुढे अगदी नामदेवांच्या पावलावर पाऊल लिहायला लागली. नामदेव तिला ताई म्हणायचे. आणि लहानपणी ती नामदेवांना खेळवायची, हो, कडेवरनं फिरवायची साईकडे, आंघोळ घालायची, कपडे घालायची. पण जसे जसे नामदेव देवळात जायला लागले आणि विठ्ठलाची भक्ती करायला लागली, ती देवळात जायची, देवळाबाहेर बसायची. एवढीशी चिमुरडी मुलगी, पण तिला समजत होतं की कसं वागावं, कारण लवकर लग्न होत असं. घरी आलं की नामदेवांची खेळायची. हे किती सुज्ञ असेल बघा. घरी आल्यानंतर खेळायची, नामदेवांबरोबर जेवायची. पण तिला अतिशय चांगल्या रीतीने यांनी वाढवली. आणि नामदेवांच्या संगतीनेच जनाबाईंनी अभंग लिहायला सुरुवात केली. कोणी शाळेत घातलं होतं, कोणी शिक्षण दिलं होतं, कोणी काही केलं नव्हतं. विद्यापीठामध्ये काम करत असताना एकदा एका विद्यार्थ्याने आमच्या सरांना प्रश्न विचारला होता, यांचं प्रोफेशन काय आहे म्हणे या सगळ्यांचं? तुम्ही एवढा संत साहित्याचं वाचन करायला, आम्ही वाचन करायला जातो तर MPhil करत होते मी. यांचं प्रोफेशन काय, त्यांच्या डिग्र्या काय आहेत? आम्ही एकदम, म्हणजे मी तर घाबरलेच की काय प्रश्न विचारतो, सरांना विचारतोस तू, काय असं काय आहे? सरांनी उत्तर दिलं, ज्या काळात शाळा नव्हत्या ना, त्यावेळेला अनुभव सिद्धता होती आणि त्या सिद्धतेवरच लोक मोठी झाली आहेत.
मग ब्रिटिश लोकांना आपण वाईट म्हणतोय, पण त्यांची शिस्त आणि त्यांचं निरीक्षणात्मक जे काय संशोधनाचं सायन्समधलं काम आहे ते तू शिक म्हणे. मग तुला कळेल की डिग्री नसताना सुद्धा काय काय करता येईल. मग कितीतरी शास्त्रज्ञांची, जेम्स वॅटचं उदाहरण दिलं, हे सगळे शास्त्रज्ञ ज्यांनी वाफेचा शोध लागला, बल्बचा, ट्यूबचा शोध लागला, हे कुठे शाळेत गेले होते रे? नव्हते गेले बाबा. आपल्या देशात जशा शाळा नव्हत्या, त्यांच्याकडे एखादी दुसरी असेल, पण ते सुद्धा हट्ट करत असत की आम्हाला संशोधन करू दे, आम्हाला शाळेत वेळ वाया घालवायचा नाही, आम्हाला आमचं शिकायचं आहे. म्हणजे हे डिग्रीच्या वरताण आहे, स्वानुभवावरनं शिक्षण. मग AI हे आता ह्याच्याशी जोडायला पाहिलं तर AI तसंच आहे. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा रचनावाद जो आपल्याकडे आहे ना, की ह्या सगळ्यांनी जो सगळा रचनावाद केला, समाजाला शहाणं करण्यासाठी लिखाण आणि प्रवचन, लिखाण आणि कीर्तन, लिखाण आणि गायन, हे जे सगळं केलं तेच आत्ता आवश्यक आहे. म्हणजे पुन्हा गुरुकुल पद्धती शिक्षणासाठी आली तर त्यात गैर मानू नका, ती यायला हवी असं मला फार वाटतं. म्हणजे हा बोकाळलेलं जे काय शिक्षण पद्धती आहे आणि त्यात बोकाळलेले विषय आहेत आणि अतिशय चांगल्या रीतीने शिक्षण हवं असेल तर उत्तम शिक्षक हवा असेल तर अशी पद्धती हवी, जिथे निस्पृहतेने शिक्षक शिकवतील. कारण आता काही शाळांमधनं इंटरव्ह्यूज घ्यायला मी जाते, विशेषतः परांजपे किंवा बालशिक्षणमध्ये इंटरव्ह्यूज घ्यायला गेल्यानंतर 60-70 इंटरव्ह्यूजमधनं एकही शिक्षक मला सरळ लिहिणारा किंवा शुद्ध मराठी बोलणारा मिळत नाही. इंग्लिश सुद्धा नाही, हिंदी सुद्धा नाही. ही दैन्यावस्था आहे आपली. कारण जे क्रीम आहे ते उत्तम शाळेत जात आहे आणि जे क्रीम आहे ते परदेशात जात आहे. हा त्यातला दुर्दैवाचा भाग आहे का सुदैवाचा भाग आहे मला माहिती नाही, पण हे असं घडतंय खरं. आणि त्यामुळे देशपरिस्थितीतले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं गुरुकुल हवं आहे, अशा पद्धतीचे ज्ञानदेव नामदेवांसारखे गुरु हवेत, जे तुम्हाला गोड बोलीतनं किंवा स्वतःच्या आदर्शत्वातनं घडवू शकते. मग ह्या रचनावादामध्ये काय करायचं आहे? मी जर एखादं कडवं लिहिलं कवितेचं, मी समजा कविता लिहायला घेतली किंवा एखादा लेख लिहायला घेतला आणि एखादा परिच्छेद लिहिला, दुसरा लिहिला, तिसरा लिहिला, तर चौथा कदाचित मला AI मधनं घेता येईल. अशा परिस्थितीत असं आत्ताच्या विद्यार्थ्यांनी वागणं किंवा आपल्यासारख्या लोकांनी आपल्या नातवंडांना मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. तुझं तू काहीतरी करायला शिक. की रांगोळीचं डिझाईन तुला आयतं नकोय मिळायला. ते मुठीने रांगोळी काढून वाया घालवू नकोस. 2 बोटातनं काढायला शिक. ठिपके तर काढ, आकार तर डोक्यात ठरव, रेषा कुठल्या काढायच्या AI मधनं घे. पदार्थ करायचा आहे, हीच मेथडॉलॉजी आहे. कसं चिरायचं, किती घ्यायचं हे तू ठरव, पद्धती तिथनं घे. शिवण शिवायचं आहे, भरतकाम करायचं आहे, डिझाईन ते देतील तुला, टाके तू ठरव. आपल्या बोटाने घालायचे, कॉम्प्युटरला मशीन जोडून करू नकोस. याला कारण काय आहे? आपली जी सगळी पंचेंद्रिय आहेत त्याचा आणि हा यंत्रांचा जवळचा संबंध येतोय. मग डोळे आहेत, मग ते एवढ्याच भागात डोळे वापर करतायत, इकडे नाहीच आहे काही. हात हे एवढेच हलतात, हे असं 18 तास बसलं जात आहे. म्हणून सगळे सांगतात चाला चाला, पण किती चाला, वाका, आपलं काम आपण करा, हे सगळे सांगतात. डॉक्टर्स सांगतात, सगळे सांगतात, आम्हीच ऐकत नाही. जसं परवा ते कीर्तन झालं ना शेखर कुलकर्ण्यांचं, राहळकर राम मंदिरामध्ये रामनवमीच्या दिवशी, तुमच्यापैकी कोणी आलं असेल तर ऐकण्यासारखं कीर्तन होतं की कर्कवृत्ताची मुसाफिरी. कर्क म्हणजे कॅन्सर, की आपल्या शरीरामध्ये चालायचं म्हणजे किती चालायचं, खायचं म्हणजे किती खायचं, काय खायचं.
मग आता आठवतं आपल्या घरी काय होतं पूर्वी, काही नव्हतं तेव्हा आपण कसे छान होतो. काय होतं, सकाळी पोळी असायची, संध्याकाळी भाकरी असायची, संपलं. तेल वापरायचंच नाही जास्ती, कारण खर्च होतो. तेव्हा पैसे पण नव्हते एवढे, आता आहेत म्हणून ते सुचत आहे. मग ते कर्कवृत्ताची मुसाफिरी म्हणजे काय, रोज आपल्या शरीरामध्ये एक तरी कॅन्सरची पेशी निर्माण होतेच आहे ती. मग तिला प्रतिकार करण्यासाठी इतर पेशी आहेत, त्या जर तिचं नष्टीकरण करत असतील तर आपली तब्येत छान आहे. ते नष्टीकरण करत नसतील म्हणून तो कॅन्सर सगळीकडे पसरतोय. ते काय तुमच्या वागण्यामुळे किंवा सिगरेट पिणाऱ्याला होतो, दारू पिणाऱ्याला होतो, बाकीच्यांना कसा होतो, हे जे प्रश्नचिन्ह आहे ते इथे आहे. आपल्या सवयी. खूप ऐकण्यासारखं कीर्तन होतं, परत कुठेतरी होणार आहे असं माझ्या मोबाईलवर आलंय त्यांचं, शेखर कुलकर्ण्यांचं. तर जरूर ऐकण्यासारखं कीर्तन असतं. आता कर्कवृत्ताशी काहीतरी लढाई असं काहीतरी होणार. फारच सुंदर सांगितलं. म्हणजे कुठेही त्याची भीती, भय, भयंकरपणा असं काहीही दाखवलेलं नाहीये. की मी म्हणतो सोमवारपासून व्यायाम सुरू करायचा किंवा 1 तारखेपासून करायचा नक्की अगदी, पण होत नाहीये. पण ते कसं व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे? मी नक्की ठरवलं आता तळकट काही खाणार नाही किंवा असं काही करणार, साधं आपलं जीवन जगावं. किंवा तोंडातनं उच्चार येताना कसे असावेत. परवाच ऐकलं मी, माझ्याच घराखाली कोण कोण गप्पा मारत होते, एका बाईंविषयी बोलत होते. म्हटलं शेवटी मला असं म्हणावं असं वाटलं की कशाला बोलता तुम्ही हे सगळं, कशासाठी? त्या बाईंना काय कमी आहे, मुलगा मिलिटरीत आहे. अहो पण आज सैन्यामध्ये लढतोय तो, त्या आई या दृष्टीने किंवा बायको आहे, त्यांना काय मनाची अवस्था असेल याचा विचार केलाय का? त्यांना काय सगळं कॅन्टीनमधनं मिळतं स्वस्त. अरे खाऊ देत ना, त्यांना गरज आहे, आपल्याला नाही आहे. तो माणूस नंतर कुठेतरी काहीतरी लागून आला आणि त्याला तो शिधा मिळाला, बदाम मिळाले, चांगला गहू मिळाला, बासमती. खाऊ दे ना, आपल्याला नाही गरज त्याची, त्याला गरज आहे. त्याला लागला, आज 2 महिने तो उपाशी आहे. माझ्या ओळखीचे एक विंग कमांडर आहेत, युद्धाला जाताना म्हणे खिशामध्ये तूपसाखर पोळी किंवा लोणचं पोळीचे रोल घरनं दिलेले, वाळलेले सुद्धा आम्ही 2-2 महिन्यांनी खाल्लेले आहेत. कारण फ्रंटवर काही मिळत नाही, काहीही मिळत नाही या लोकांना. मग असं महिना 1.5 महिना खाल्ल्यानंतर त्यांना तब्येत सुधारण्यासाठी दूध, बदाम खाऊ दे ना, कशाला दुस्वास करता? कमी काय आहे म्हणजे, कमी काय आहे आपलं जाणलंय का आपण काही? आपण तसा अनुभव घेतलाय का? आपण दुःख पचवलंय का? ते नाही पचवले. नामदेव काय, कुठलेही संत काय हेच सांगतायत ना, की जाणीवा नेणिवेच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याला जाणायला शिका ना जरा. हेच शिकायचं आहे. NEPचं काम किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं काम करताना सुद्धा आम्ही हेच सांगतोय की शिक्षणाचं माध्यमामध्ये हे सगळं संत साहित्य का घालायचं, तर सरळ मार्गी जीवन जगण्यासाठी एखादा तरी अभंग मुलांना शिकू दे भाषा विषयामध्ये. व्याकरण का शिकायचं, रामरक्षा म्हटली तर सगळं व्याकरण पाठ होत आहे. अथर्वशीर्ष म्हटलं, अनेक समास पाठ होत आहेत. दासबोधातले समास वाचण्यासारखे, पण हे आम्हाला कोणी शिकवेल तेव्हा. पण भाषा नकोच आहेत आता, पण त्यामुळे एकाकीपणा वाढतोय, त्यामुळे कोणीच कोणाशी बोलत नाहीये, त्यामुळे समुपदेशक खूप वाढलेत, सायकियाट्रिस्ट खूप वाढलेत, आणि वेड्यांची इस्पितळं, तुम्हाला खोटं वाटेल सांगितलं तर, औंधला जगताप डेअरीजवळ एक इस्पितळ आहे, ते फक्त ड्रग ॲडिक्टसाठी आहे किंवा सिगरेट दारू पिणाऱ्यांसाठी आहे. आपण जर त्या दवाखान्यात पाऊल ठेवलं, पाऊल ठेवायलाही जागा नाही, इतके सुशिक्षित लोक भरलेले आहेत. अशी अवस्था आहे, जागाच नाहीये. म्हणून हे शिकवायचंय, म्हणून हे वाचायचंय. हे वाईट नाहीये. मग इंग्लिश पुस्तकही वाईट नाहीत, हिंदी पुस्तकही वाईट नाहीत, गोष्टीची पुस्तकही वाईट नाहीत. पण आत्ता मुलं काय वाचतायत, शिवा, सीता, दशरथ,
अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि त्यांची इंग्रजी साहित्याप्रमाणे चित्र काढली आहेत मुखपृष्ठावर, की सीतेला फक्त एक असं इथनं बांधलंय आणि खाली स्कर्टसारखं एक फडकं बांधलंय. खोटं नाही सांगत आहे. शंकराला फक्त लंगोटी दिली आहे आणि असं भयंकर डोळ्याचा शंकर दाखवलाय आणि शिवा असं नाव दिलंय. मग ती शिवशक्ती आणि स्पेस, सीता आणि स्पेस, आणि ही सगळी अशी गूढगम्य वर्णनं त्याच्यामध्ये, ती 8वी 9वी पासून खूप आवडायला लागलीत मुलांना. आणि तीच पुस्तकं हातात आहेत. वाचतोय का? शिवा तर वाचतोय, अरे पण त्याच्यात काय दिलंय पालकांनो बघा ना. त्या सीता या पुस्तकात काय दिलंय हे बघा ना. मग आत्ताच्या काळाप्रमाणे राम कसा वाईट होता, रामाने तिला का असं केलं, ते असं का झालं, असं त्या पुस्तकांमध्ये. माझं असं म्हणणं नाही सगळंच बरोबर आहे, पण काही सोडून देणं हेही तितकंच गरजेचं आहे. घरामध्ये आपण 10 प्रकारची माणसं असलो तरी आपण एकमेकांच्या काही अवगुणांसकट गुणांसकट ॲक्सेप्ट करतो की नाही सगळ्यांना, तसंच आहे. ही अशी पुस्तकं आल्यानंतर तुम्ही काय करणार? परवाचा सिनेमा तो पाहिलात तुम्ही, शिवराज वायचळचा, आता थांबायचं नाही. भयानकता आहे सगळी दाखवलेली, पण अतिशय चांगल्या रंजक पद्धतीने दाखवलेली आहे. फार सुंदर आहे. तिथेही हेच साहित्य उपयोगी पडतंय, संत साहित्य, की जुन्या काळापासून ड्रेनेज सिस्टीम साफ करायला ही वंचित वर्ग जसा काम करतोय, ते दारू का पितात? अहो त्या ड्रेनेजच्या घाणेरड्या पाण्यामध्ये, मलमूत्रासहितल्या मधल्या पाण्यामध्ये त्यांना उतरवतायत 10 फूट 15 फूट खाली, आणि तो H2S तयार होतोय, घाणेरडा गॅस तयार होतोय. तिथे ते सगळं काढतायत आणि संबंध ते करता करता 50च्या पुढे ते जगूच शकत नाहीत लोक, नाही तर ते करता करताच मरतायत. आणि आत्ताच्या काळात मशीन जरी आलेलं असलं तरी मशीन सुद्धा निष्फळ ठरलंय ते काढायला, कारण प्लॅस्टिक इतकं लोक त्याच्यामध्ये घालतायत. आता तुम्ही सगळी मोठी माणसं आहात, हे जे कमोडमधनं किंवा संडासामधनं पॅड्स आणि हे फ्लश केलं जातं, ह्याचा तो कचरा आहे सगळा. आणि हे उपसायला त्या लोकांना आत उतरावं लागतं आणि असे एवढे गोळेच्या गोळे ते बाहेर काढतायत, जे मशीननी शक्य नाही आहे. इथे संत साहित्य उपयोगी आहे. वागावं कसं, करावं कसं, काय म्हणजे कुठल्या काळात आपण सुशिक्षित माणसं आहे आणि तो कचरा सगळा अजूनही ओरडतायत लोक, ओला सुका वेगळा करा. लोक करत नाही. आणि याचा परिणाम, ती लोक 50च्या पुढे ती 40तली माणसं जगूच शकत नाही, कारण तो गॅस शेवटी नाकातोंडात रोज जातोय. पण आम्हाला किंमत नाही आहे त्याची. आम्ही दारुड्या आहे, ते असेच असतात तसेच म्हणून आम्ही त्यांना असं मोलकरणी. काम करतायत ना तुमचं, मग द्या ना पैसे. पिताय ना चहा त्यांच्यासमोर, मग त्यांनाही द्या ना कपभर चहा. मिळत नाही आहे त्यांना. त्यांनी कसं वागावं हाही एक प्रश्नचिन्ह आहेच आहे, पण तरीसुद्धा आपल्याकडनं कसं असावं आदर्श. किती भांडी टाकालो, किती भांडी, घे की टाक, घे की टाक. वैतागतात त्या लोक बायका. हे सगळं या संत साहित्यामध्ये दिलंय, यातनंच शिकायचं आहे आपल्याला, की संयम, मनबुद्धी शरीर हे कसं राखावं, कसं वागावं, विचार कसा करावा, शांत कसं राहावं, पुढे कसं जावं आणि पुढच्या पिढीला काय द्यावं, हे या संत साहित्यातनं शिकायचं. ज्ञानेश्वरी तेवढ्यासाठी वाचायची, गीता तेवढ्यासाठी शिकायची, दुसरं काही नाही. मयी बुद्धिम निवेश किंवा मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेश, हे ह्याच्याचसाठी आहे सगळे श्लोक, ह्याच्याचसाठी आपण शिकतोय. तेवढं ध्यानात ठेवूया. निदान आपल्या पिढीने तरी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला असेपर्यंत. आणि काही कुणाला मिळालं धन्यवाद, नाहीतर मग ठीक आहे, सोडून देऊया. धन्यवाद.